पहिली बातमी निश्चितच महत्त्वाची आहे, कारण ही बातमी अवकाळी पावसाची आहे आणि राज्यभरात अवकाळी पावसानं जी दाणादाण उडवलेली आहे त्या संदर्भातली ही बातमी आहे। पुण्यात रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय, तर मुंबईमध्ये सुद्धा तुफान पाऊस होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। याशिवाय महत्त्वाचं म्हणजे पावसानं दाणादाण उडवलेली आहे आणि या संदर्भातल्या सर्व अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहे। तर दुसरी बातमी सर्वांची चिंता वाढवणारी आहे, कारण देशात 11 राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झालाय। 257 लोक बाधित झालेत आणि महाराष्ट्राला सर्वात जास्त धोका आहे। राज्यात 56 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 4 महिन्यांच्या बालकाला देखील कोरोनाची लागण झाली आहे। आणि तिसरी बातमी लष्करी तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर जो गोळीबार झालाय त्या संदर्भातली आहे, कारण हाफिजचा जवळचा साथीदार आमिर हमजा शेवटचा घटका सध्या मुजतोय। तर आपण सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात, जी की वादळी पावसाची आहे, कारण राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये काल वादळी पावसानं दाणादाण उडवलेली आहे। वीज पडली आहे, 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। परभणी, राहुरी, वर्धा, नाशिक या ठिकाणी या घटना घडल्या। धोंडीराम हलबुर्गे, राहुल पटारे, बळीराम पारचाके आणि रवींद्र बोडके अशी मृतकांची नावं। अनेक ठिकाणी पशुधन दगावलेलं आहे, छतांवरील पत्रे, झाडं उन्मळून पडली आहे, फळबागांचं सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे। निश्चितच नागरिकांनी सतर्कता बाळगावी, काळजी घ्यावी हे आवाहन केलं जाते। मात्र जे नुकसान झालेलं आहे ते निश्चितच भरून न निघणार। पुण्यात अवकाळी पावसानं आता दाणादाण उडवलेली आहे। काही तासांच्या पावसानं पुणे शहर पूर्णतः ठप्प झालं। नगर रोड, सिंहगड रोड, सोलापूर रोड, कात्रज, देहू रोड, बायपास यासह वानवडी, कोंढवा, धायरी, हडपसरमधील अनेक रस्त्यांवरती वाहतूक कोंडी सुद्धा झाली। तिथे त्यांना जमलंच नाही शेवटी। तर कोल्हापूर जिल्ह्यालाही काल रात्री मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलंय। शहरासह इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे। शहरातील बाजारपेठेत पावसाचं पाणी अनेक दुकानांमध्ये शिरलंय। दुकानात पाणी शिरलं आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांचं मोठं नुकसान झालं, दुकानदारांचं नुकसान झालं। आज सकाळी दुकानदार पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करताना दिसले। तर मुंबईमध्ये सुद्धा मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी दाणादाण उडवलेली आहे। अंधेरी पूर्व परिसरातील नागरदास रोडला नदीचं स्वरूप आलेलं आहे। वाहन चालकांना मार्ग काढण्यात अडचणी येत आहेत। मुंबईनंतर बातमी पुण्यातून आहे। तर बाणेर या ठिकाणी मुंबई बंगळुरू महामार्गाजवळ पॅन कार्ड क्लब रस्ता पाण्याखाली गेलेला होता। काल संध्याकाळी झालेल्या पावसानं रस्त्याची नदी झाली होती। अनेक गाड्या सुद्धा बंद पडल्या असल्याचं बघायला मिळालं होतं। यानंतर बातमी पिंपरी चिंचवडमधून आहे। पिंपरी चिंचवडमध्ये काल तब्बल 93.5 मिमी इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। रस्त्यावरती काही ठिकाणी पाणी साचलं, तर काही नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं। त्यामुळे नागरिकांची प्रति दाणादाण उडाली असल्याचं बघायला मिळालं। पावसाचा हा आकार आपल्याला बघायला मिळाला। अनेकांचं मोठं नुकसान झालेलं आहे, कारण थेट घरात हे पाणी शिरलेलं आहे। आणि महाराष्ट्रासोबत गोव्यातही तुफान पाऊस झालेला आहे। बघा, पाण्याच्या लोटात बाईक्सवर थेट वाहून गेलेला आहे। कोर्ली उपस्कर या जंक्शनवरती पाणी साचलं आणि त्यामुळे पाण्याच्या लोटात दुचाकी स्वार वाहून जाताना दिसला। आपण हे दृश्य बघू शकतो, कशा प्रकारे हा दुचाकी स्वार वाहून गेलाय।
मुंबईकरांनो, आज संध्याकाळी घराबाहेर पडताना छत्री सोबतच ठेवा. बघा, मी असं का म्हणतेय, कारण आज मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे. आज संध्याकाळच्या सुमारास मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडू शकतो. काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे घराबाहेर पडत असाल तर छत्री घेऊनच घराबाहेर पडा. तर आज सुद्धा मुंबईमध्ये पावसाची शक्यता आहे. तर काल सुद्धा रात्री पावसानं मुंबईला चांगलंच झोडपून काढलंय. सकाळपासून पावसाने विश्रांती मुंबईमध्ये घेतलेली आहे. मात्र तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक सुरळीत चालू असली तरी आजही पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबईमध्ये रस्ते वाहतूक सुद्धा सध्या सुरळीत सुरू आहे. मात्र पावसाचा अंदाज असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं, खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते केलं जातं. लोकल वाहतूक आणि रस्ते वाहतूक सध्या तरी सुरळीत असल्याचं आपण पाहतोय. सकाळपासून मुंबईमध्ये पावसाची विश्रांती आहे. रस्ते सुद्धा कोरडे झालेले आहेत. मात्र आज संध्याकाळी पाऊस पडू शकतो. तर पुण्यात पूर्वमोसमी पावसानं धुमाकूळ घातलाय. धनकवडी परिसरातील पद्मावती नगर सोसायटीची सी विंग खाली करण्याची नोटीस महापालिकेने रहिवाशांना बजावली आहे. पावसामुळे संरक्षण भिंतीजवळची माती वाहून गेली आणि त्यामुळे इमारत धोकादायक स्थितीत आहे असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे. आणि यानंतर बातमी लातूरमधून, कारण लातूर जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. तर 2 तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या रेणा नदी पात्रामध्ये देखील पाण्याचा प्रवाह वाढलाय. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे. तर पश्चिम विदर्भामध्ये अवकाळीचा कहर दिसलाय. गेल्या 18 दिवसांच्या पश्चिम विदर्भामध्ये तब्बल 276 गावांमध्ये अवकाळी पाऊस झालाय. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय. 771 घरांची पडझड झाली. 12,269 हेक्टर शेतीचंही नुकसान झालं. 95 जनावरं दगावली आणि पावसामुळे संत्रा, कांदा, पपई, केळी, ज्वारी, भुईमूग यासह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं. पिकांमध्ये पूर्णतः पाणी साचलं असल्याचं देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय. तर उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड असेल किंवा आंबेगाव असेल, जुन्नर, शिरूर या तालुक्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे. वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेली बाजरी भुईसपाट झाली आहे. शासनानं तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी सध्या शेतकरी करताना दिसत आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये काल वळवाच्या पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे आणि याचा सर्वात जास्त फटका पवनी तालुक्यातील पहिला परिसरामध्ये शेती पिकाला बसलाय. वादळी वाऱ्यानं कापणीला आलेलं शेकडो हेक्टरवरील भात पीक अक्षरशः भुईसपाट झालंय. कर्ज घेऊन भात पिकाची लागवड केलेली होती आणि कापणीला आलेल्या या भात पिकाची येत्या 4 दिवसांमध्ये कापणी करून शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची होती. मात्र हे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्याचं स्वप्न वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंग केलेलं आहे. हा शेतकरी आता हतबल झालेला आहे, निराश झालेला आहे. सध्या आपण बघतोय राज्यभरात पावसानं थैमान वाजवलेलं आहे. मात्र संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये प्रशासन अलर्ट झालेलं आहे. बघा, कारण सांगलीमध्ये आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक झालेली आहे आणि संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला या सूचना दिलेल्या आहेत आणि याचा आढावा बैठकीला जिल्हा परिषद, महापालिका, पोलीस, पाटबंधारे सह संबंधित विभागाचे अधिकारी यांनी घेतलेला आहे. ते या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत. सांगलीनंतर थेट अकोल्यामध्ये जाऊयात, कारण अकोला जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडतोय. शेतीच्या कामाला आता सुरुवात झाली आहे आणि मे महिन्यामध्येच मान्सूनपूर्व पावसालाही सुरुवात झाली आहे. जमिनीची मशागत सुद्धा करण्यात सध्या शेतकरी व्यस्त दिसत आहे. ट्रॅक्टरद्वारे शेतीची नांगरणी झाल्यावरती त्याची वखरणी केली जाणार आहे.
आणि यानंतर सध्या राज्यभरात जो पावसानं थैमान वाजवलेला आहे त्या संदर्भातल्या बातम्या। मान्सून राज्याच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय। रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने ही शक्यता व्यक्त केलेली आहे। त्यामुळे मान्सून 6 जूनपर्यंत कोकणमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। यंदा सर्वसाधारण वेळेच्या 5 दिवस आधीच मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार आणि अंदमानमध्ये दाखल झालेला आहे। राज्यभरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आजही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। उर्वरित राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता येलो अलर्ट दिलेला आहे। पूर्व मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। पावसामुळे मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र आणि गोव्याजवळील अरबी समुद्रामध्ये एकंदरीत जर आपण बघितलं तर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आहे। रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ 22 ते 24 मे दरम्यान समुद्र खवळू शकतो। त्यामुळे मासेमारांनी खोल समुद्रामध्ये जाणं टाळावं, हा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। मान्सूनपूर्व पावसानं एकंदरीत मुंबई असेल किंवा पुण्यात चांगलीच हजेरी लावलेली आहे। दोघांना झोडपून काढलेला आहे। मुंबईमधील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस झालेला आहे, तर पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप सुद्धा आलं असल्याचं दिसतं। पुणे शहर आणि आसपासच्या परिसराला काल रात्री मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे। शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलंय। कोथरूड, पाषाण, बाणेर, औंध, शिवाजीनगर, डेक्कन आणि हडपसर यासारख्या भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय। शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचलं आणि त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं। 15 ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना सुद्धा घडल्या। अवकाळी पावसामुळे पुण्यात स्वारगेट एसटी स्टँडमध्ये पाणी साचलेलं आहे। दरम्यान एसटी स्टँडवरती वीज पुरवठा खंडित झाला आणि या परिस्थितीमध्ये प्रवाशांना वाट काढून बसच्या दिशेने जावं लागतंय। ठराविक एरिया नाही आहेत कुठले। तुला तेच बोलतोय। मावळमध्ये मेघगर्जनेसह पाऊस झाला। या पावसामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी फायदा होणार आहे। 4 महिने कोरडवाहू जमीन पडीक ठेवून तापवण्यासाठी ठेवण्यात आलेली होती आणि या पावसाचा नांगरटी किंवा शेत तयार करण्यासाठी उपयोग होईल। मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्येही पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। बघा, या अवकाळी पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये कसं पाणी साचलेलं आहे। काही काळ वाहतुकीला अडथळा सुद्धा निर्माण झालाय आणि अवकाळी पावसात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि यानंतर यवतमाळमधून एक ब्रेकिंग न्यूज आहे, ती आपण बघूयात। यवतमाळमध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आदित्य माने यांना अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। बघा, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही कैद झालेली आहे। आशिष कदम, भूषण मालोदे अशी आरोपींची नावं असल्याचं कळतंय आणि या प्रकरणी पुसद शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला असल्याचं आपण पाहतोय। जीवे मारण्याचा थेट प्रयत्न करण्यात आलेला आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय। यवतमाळमध्ये ही घटना घडली असल्याचं आपण पाहतोय आणि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। कशा प्रकारे अंगावरती गाडी घालण्याचा हा प्रयत्न करण्यात आलाय आपण बघतोय। आणि यानंतर पुन्हा एकदा पावसासंदर्भातल्या अपडेट्स।
नवी मुंबईमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झालाय। वादळी वाऱ्यामुळे नवी मुंबईमधलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं। इथलं एपीएमएस मार्केट हे जलमय झालेलं आहे। जालना जिल्ह्यामध्ये अवकाळीने कहर केलेला आहे। जालन्यामध्ये जवळपास 2000 हेक्टरवरील शेतीमालांचं नुकसान झालंय। जिल्ह्यामध्ये 87 जनावरं दगावली आणि प्रशासनाच्या प्राथमिक अहवालामध्ये ही आकडेवारी समोर आली। पंढरपूरमध्ये फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि अवकाळी पावसामुळे डाळिंब, पेरू, आंबा यासह इतर फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आतापर्यंत 115 शेतकऱ्यांचे 65 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचं नुकसान झालंय। मनमाडमध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यरात्री पावसानं हजेरी लावली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। याशिवाय सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे खरीपाच्या कामांना मात्र उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। तिकडे मराठवाड्यात गेल्या 17 दिवसांमध्ये वीज पडून 27 जणांचा मृत्यू झालाय तर 391 जणांना दगावली। 4000हून अधिक हेक्टरवरील उन्हाळी पिकं आणि बागायती पिकांचं नुकसान झालंय आणि या नुकसानीमुळे बळीराजा मेटाकुटीस आलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं दाणादाण उडवून दिली असल्याचं बघायला मिळतंय। फळबागांसह शेडनेट, झाडं, कच्ची घरं, विजेचे खांब जमीनदोस्त झाले। पैठण तालुक्यातल्या पाचोड परिसरातल्या वडजी हर्षी शिवारामध्ये चक्रीवादळी पावसामुळे आणि वाऱ्यामुळे यावेळेस मोठं नुकसान झालं। मोसंबीच्या बागांसह डाळिंब, पपईच्या बागा, उन्हाळी बाजरीचं शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि ऐन उन्हाळ्यामध्ये तब्बल 2.5 तास कोसळलेल्या या पावसाने कळमनुरी शहरातील रस्त्यांवर नाल्यांना पूर आला तर अनेकांच्या घरामध्ये नाल्याचं पाणी शिरलं आणि मोठं नुकसान झालं। काल अचानक आलेल्या पावसाचा मंत्र्यांनाही फटका बसला। ट्रॅफिक जाममुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोने प्रवास केलेला आहे तर काल पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोने प्रवास करणं पसंत केलं। मुंबईमध्ये काल रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। मुंबईकर काल वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले होते। याशिवाय जर आपण बघितलं तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती। विलेपार्ले, जोगेश्वरी, अंधेरी, कांदिवली या भागांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचंही बघायला मिळालं। भिवंडी आणि ठाण्यामध्येही काल रात्री मुसळधार पाऊस झाला। अनेक भागांमध्ये पाणी साचलं असल्याचं देखील बघायला मिळालं। याशिवाय रस्ते आणि गटारी पाण्यानं भरून निघाल्या आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसलाय। स्थानिक रहिवाशांना घराबाहेर पडणं कठीण झालंय। काही ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरलं, नागरिकांची गैरसोय झाली।